इथे आपलं मस्त असं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आईस्क्रीम दिसत आहे। अगदी करायला सोपं आहे आणि याच्यासाठी आपण एटिमीच्या प्रीमिक्सचा वापर केलेला आहे। तर इथे अर्धा लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे। हे सगळंच्या सगळं प्रीमिक्स आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। हे प्रीमिक्स तुम्हाला बाजूच्या स्टोअरमध्ये वगैरे मिळेल किंवा मी त्याची लिंक देते, तिथून देखील तुम्ही मागवू शकता। सोबतच इथे मी आणखीन क्रीमीनेस येण्यासाठी त्याला 2 चमचे मिल्क पावडर घातलेले आहे। तुम्ही मिल्क पावडर 5-10 रुपयाचं छोटं पॅकेट मिळतं, ते आणून घातलं तरी चालेल, त्याच्यामुळे खूप छान टेक्स्चर येतं। पण नाही घातलं तरीही चालेल। त्याच्याऐवजी काय करायचं हे देखील मी तुम्हाला नंतर सांगेनच। आता याला मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला असं एक उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आहे। ढवळत मात्र तुम्हाला अर्ध्या मिनिटांनी सतत राहायचं आहे आणि जी साईडला जी क्रीम जमा होती ती देखील तुम्हाला असं साईडने काढून आतमध्ये पुन्हा मिक्स करायची आहे। या पद्धतीनं सतत तुम्हाला ही प्रोसिजर सुरूच ठेवायची आहे। आता एकदा का दुधाला छानशी उकळी आली, हे बघा आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे किंवा लो ठेवायची आहे। आता मीडियम टू लो ठेवून आपल्याला याला बरोबर 5 मिनटं आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये जे काही पाण्याचा अंश असतो तर तो निघून जाईल आणि आपलं जे आईस्क्रीम आहे ते एकदम क्रीमी मार्केटमध्ये विकत जसं मिळतं त्या पद्धतीचं होईल। म्हणून आपल्याला याला कमीत कमी 5 मिनटं तरी असं आटवून घ्यायचं आहे। अगदी घट्टपणा यायला लागतो तेव्हा आपल्याला समजून येतं। तर आता 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं घट्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी झालेले आहे। असं वाटतं की आत्ताच आपण याला खावं, इतकं सुंदर हे टेक्स्चर आलेलं आहे। आता याला आपल्याला फ्रीजरमध्ये कमीत कमी 4 ते 5 तास सेट करायचं आहे। तर 4 ते 5 तास सेट करण्यासाठी तुम्ही एखाद्या डब्याचा वगैरे कंटेनरचा वापर करू शकता किंवा जर का नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये घालून त्याला वरतून सिल्वर फॉईल किंवा पेपरची प्लास्टिक फॉईल लावून फ्रीजरमध्ये सेट करू शकता। आता 4 ते 5 तासानंतर याला पुन्हा आपल्याला बघायचं आहे आणि हे थोडंसं घट्ट झालेलं असं परफेक्ट असं आईस्क्रीम बनत नाही, तर आताही तुम्ही खायला घेऊ शकता। पण जर का तुम्ही याला मिक्सरमधून काढलं तर अगदी परफेक्ट असं मार्केटसारखं आईस्क्रीम होतं। एकदम आईस्क्रीम ते मिक्सरला फिरवल्यामुळं हलकं होतं। तर याला 4 ते 5 मिनटं कमीत कमी मिक्सरमध्ये असं मस्त फिरवून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे ते आणखीन हलकं होतं आणि खायला खूप सुंदर लागतं। आता याला आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास याला फ्रीजरला सेट करून घ्यायचं आहे। वरती मी इथे प्लास्टिकची फॉईल लावलेली आहे, तुम्ही नाही लावली तरीही चालेल, कारण आपण त्याच्यावरती क्रिस्टल वगैरे जमा होऊ नयेत म्हणून आपण याला प्लास्टिकची फॉईल किंवा सिल्वर फॉईल लावून ठेवतो। आता 9 ते 10 तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी सेट झालेला आहे, पण अजिबात त्याच्यावरती कुठेही पाण्याचा अंश किंवा बर्फाचं तुकडे वगैरे दिसत नाही आहेत, कारण आपण त्याला मस्त असं आटवून घेतलं होतं। आता तुम्ही कोणत्याही याने किंवा कटिंग करून देखील हे आईस्क्रीम सर्व करू शकता, खाऊ शकता। आता याला मी आणखीन डेकोरेट करण्यासाठी इथे हर्षलेचा चॉकलेट सिरप घातलेला आहे। तुम्ही चॉको चिप्स किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते ड्रायफ्रूट्स वगैरे याच्यावरती घालून सर्व करू शकता किंवा असंही खाऊ शकता। असंही हे खूप सुंदर लागतं। आता मी सांगितलं होतं की मिल्क पावडर नसेल तर काय करायचं, तर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी 1 दिवसाची पूर्ण साय, 1 ते 2 दिवसाची फ्रेश साय मिक्स करू शकता मिक्सरला लावताना आणि आपलं आईस्क्रीम मस्त रेडी आहे।